हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या दोन मित्रांवर तिघांनी हल्ला केला आणि बेदम मारहाण करून पिस्तूल रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये घडलाय। हा सगळा प्रकार हॉटेलमधल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय। आशिष वसंतराव पवार आणि मनोज महाले यांनी सिडको पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात फिर्याद दिली आहे। कार्तिक लोकल, कमलेश मुदिराज आणि जीवन कुरेवार अशी आरोपींची नावे आहेत। सिडको पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय, त्यांना ताब्यात घेतलाय। आरोपींजवळ पिस्तूल सुद्धा होती, ती सुद्धा जप्त करण्यात आली। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, नेमकं काय कारण होतं अशा पद्धतीने थेट पिस्तूल रोखण्यामागे हे समजू शकले नाही का? नक्की कारण अद्याप तरी समजले नाही, मात्र हॉटेलमध्ये किरकोळ वादातून एक गोष्ट घडल्याची समोर आलेलं आहे। हॉटेलमध्ये दोन मित्र जेवणासाठी गेले असताना तिघांनी त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यातील तिघांपैकी एकाने कमरेला पिस्तूल देखील लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं सीसीटीव्ही मध्ये। त्यातील पिस्तुलाचा धाक दाखवत त्या दोघांनाही त्या तिघांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि त्या ठिकाणी त्यांनी पळ काढला। मात्र या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याचबरोबर त्याच्याजवळ जी पिस्तूल होती ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे। जी सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघतोय। बंदुकीचा धाक दाखवत हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या दोन तरुणांना धमकवण्याचा प्रकार घडलेला आहे। या सगळ्या संदर्भात पोलिसांनी सुद्धा आता या प्रकाराची दखल घेतली असं समजतंय।